बिग बॉस मराठीचा आजचा आहे शेवटचा दिवस आणि बिग बॉस मराठीच्या शेवटच्या दिवसामध्ये उरलेले काही तास आणि काही तासांमध्येच आपल्याला कळणार आहे की बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे। परंतु मित्रांनो, आपल्याकडे काही स्पेशल टिप्स आणि स्पेशल रिपोर्ट्स आलेले आहे, त्याच्या माध्यमातून एक अंदाज वर्तवलेला आहे की कसं एविक्शन असणार आहे आणि कोण ठरणार आहे या सीझनचा विजेता। तर मित्रांनो, आपल्याकडे एक माहिती आलेली आहे, त्यानुसार टॉप 6 जे कंटेस्टंट आहे त्यामध्ये 6 नंबरला इविक्ट होणार आहे, 6 नंबरला घरातनं जाणार आहे धनंजय पवार। हो मित्रांनो, पहिले डीपी दादा घराच्या बाहेर जाणार आहे, त्यानंतर पुन्हा एक परफॉर्मन्स होईल, त्यानंतर घराच्या बाहेर जाणार आहे जान्हवी किल्लेकर। जान्हवी किल्लेकर या 5 नंबरला घरातून बाहेर जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा एक परफॉर्मन्स होईल, त्यानंतर पुढची व्यक्ती घराच्या बाहेर जाणार आहे, 4 नंबरची व्यक्ती इविक्ट होणार आहे, ती व्यक्ती आहे, शॉकिंग नाव असणार आहे मित्रांनो, निक्कीचं नाव समोर येत आहे। मला वाटतं थोडी निक्की नंतर होईल, पण रिपोर्ट नुसार निक्की 4 नंबरला जाणार आहे। त्यानंतर 3 नंबरला घरातनं बाहेर जात आहे मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके गोलीगत सूरज चव्हाण। हो मित्रांनो, त्यांना सगळे विनर म्हणून बघताय, परंतु 3 नंबरला सूरज चव्हाण घराच्या बाहेर जात आहे असं दिसतंय। आणि टॉप 2 मध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की अंकिता प्रभू वालावालकर ह्या 2 नंबरला घराच्या बाहेर जातील आणि विजेता होणार आहे आपल्या इंडियन आयडलचाच विजेता असणारा सर्वांचा लाडका अभिजित सावंत। यामध्ये आणखीन निकष आपल्या समोर आलेले आहे की सूरज चव्हाण विजेता होतील किंवा अंकिता विजेता होणार आहे, जान्हवी आणि निक्की ह्या विजेता होणार नाही, हे कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो। मी लिहून देतो तुम्हाला। आपल्या बिग बॉसच्या व्हिडिओला खूप प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद। बघत राहा बिग बॉस मराठी आणि सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गानाजी YouTube चॅनलला।